बेनी, फुगा आणि मैत्री. बेनीला त्याचा चमकणारा लाल फुगा खूप आवडायचा. तो फुगा बेनीच्यावर छोट्या लाल चंद्रासारखा अलगद तरंगत होता. मिलो पण खुशीत भुंकला, जणू त्यालाही तो फुगा खूप आवडत होता. अरे बापरे, मोठा वारा फुआ करून आला आणि धपाक, बेनीचा फुगा लहान तुकड्यांमध्ये फुटला. बेनी खूप उदास झाला. मिलो त्याच्या जवळ येऊन बिलगला, त्याला खुश करायला. तेवढ्यात एक लहान खारुताई झाडावरून खाली धावत आली. ती चिरपीर करत जंगलाकडे बोट दाखवू लागली, जणू तिच्याकडे एखादी कल्पना होती. बेनीने आपले अश्रू पुसले. तुला खरंच काय करायचं आहे ते माहिती आहे? तो हळूच म्हणाला. ते खारुताईच्या मागे मागे जादुई जंगलात गेले. फुलं हलकेच चमकत होती आणि हवा लहान दिव्यांनी चमकत होती. मिलो त्याच्या शेजारी चालत असल्यामुळे बेनीला थोडंसं धैर्य वाटलं. एका आरामदायी कोपऱ्यात त्यांना बलून दुरुस्त करणारा छोट्या चष्म्याचा एक म्हातारा गोड कोल्हा भेटला. तो हसला आणि त्याच्या मऊ उबदार आवाजात म्हणाला, चल, मी काय करू शकतो ते बघतो. कोल्ह्याने चमकणारी सोनेरी धूळ शिंपडली. छोटे छोटे तुकडेवर उडाले, फिरले आणि एकत्र चमकले. बेननीने आश्चर्याने पाहिले, कारण त्याच्या समोर एक नवीन बलून तयार झाला, आधीपेक्षा खूपच सुंदर. कोल्ह्याने रिबनला एक छोटा चमकणारा धागा बांधला. तो म्हणाला, हे मैत्रीची जादू आहे. कधी काही तुटलं तरी मित्र एकमेकांना पुन्हा ठीक करायला मदत करतात. बेनी आणि मिलो मोठ्या हास्याने घरी परतले. नवीन फुगा सूर्यप्रकाशात चमकत होता आणि छोटी खारुताई झाडांमधून हात हलवत निरोप देत होता. जेव्हा बेनीला एक मुलगी तिच्या तुटलेल्या पतंगावर रडत असल्याचे दिसले, त्याला काय करायचे हे माहीत होते. त्याने मैत्रीचा धागा तिला दिला आणि तिचा चेहरा सर्वात मोठ्या हास्याने उजळला. पतंग पुन्हा उंच उडला आणि आकाशात फिरू लागला. पतंग उंच उडाला आणि पुन्हा आकाशात झेपावला. तो आकाशात नाचताना पाहून सारे हसले. बेनीला कळलं, मैत्री ही खरोखरच सगळ्यात मोठी जादू आहे. कथेचा बोध: जेव्हा काही तुटतं, तेव्हा दयाळुता आणि मैत्री त्यांना पुन्हा एकत्र करण्यात मदत करतात. कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक अद्भुत गोष्टींसाठी लिटल फेबल्सला सबस्क्राईब करा.